श्रीराम समर्थ श्रीराम। शुका साधिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 12 समाज 10 ओवी क्रमांक आपण 16 पर्यंत आलो आहोत। त्यापुढील भाग आज आपल्याला पाहायचा आहे। आपण सर्वांनी कृपया मी वाचतो त्याकडे लक्ष केंद्रित करावं। श्रीराम समर्थ श्रीराम। उदंड धिक्कारुणी बोलती, तरी चळवून दावी शांती, दुर्जनासी मिळवून जाती, धन्यते साधू श्रीराम। उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैरागे शोभला, तोची एक जाणावा भला, भूमंडळी श्रीराम। स्वय आपण कष्टावे, बहुताचे शोषित जावे, जिजून कीर्तीस उर्वावे, नाना प्रकारे श्रीराम। कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहो जाता कीर्ती नाही, विचारे बिन कोठेची नाही, समाधान श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी उदंड धिक्कारुणी बोलती, काल आपण पाहिलं होतं, लोक अशांत असतात आणि अशांत तो स्वतः असतात आणि त्यांच्या अशांततेचा परिणाम शांत असलेल्या लोकांवरही होतो। म्हणजे स्वतः चिडचिड करतात आणि दुसऱ्याला चिडचिड करण्यासाठी भाग पाडतात। म्हणून आमची अंतरशांतता असेल तर कोणालाही आपण त्रास देणार नाही। समर्थांनी तर पुढे दुर्जनाचं मिळवून जाती, धन्यते साधू असं म्हटलंय। दुर्जनाचं दुर्जनत्व सुद्धा काढून टाकण्याचं काम संत करत असतात। आणि अशा प्रकारे आम्ही श्री समर्थांनी दुर्जनांना सुद्धा त्यांच्याकडनं शिकायला मिळते। असे गुण आम्ही आमच्यामध्ये अंगीकारले पाहिजे असा आग्रह समर्थ धरतात। पुढे समर्थ म्हणतात, उत्तम गुणी शृंगारला। आता उत्तम गुणामध्ये तो शृंगारला असला पाहिजे। उत्तम गुण कशाला म्हणतात तर या समासामध्ये आलेले सगळे उत्तम गुण आहेत। समर्थ म्हणतात, ज्ञान वैराग्य शोभला। म्हणजे एका बाजूला ज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूला वैराग्य आहे, या दोन्ही गोष्टी शोभून दिसल्या पाहिजे। अनेक ज्ञानी लोक जे आहे ते वैराग्य संपन्न नसतात आणि वैराग्य संपन्न असलेले लोक ज्ञानाची नेहमी निर्वसना करतात। म्हणून ते ज्ञानी आणि वैराग्य संपन्न दोन्हीही लोक, दोन्ही गुण एकामध्ये असले पाहिजे, तर तो मनुष्य अधिक शोभून दिसतो। उत्तम गुणे शृंगारला, ज्ञान वैराग्य शोभला, तोची एक जाणावा भला, भूमंडळी। स्वय आपण कष्टावे, बहुताचे शोषित जावे, झिजून कीर्तीस उर्वावे, येणे प्रकारे। बहुतांचे कष्ट सोसावे। किती कष्ट सोसावे? लोकांनी आम्हाला काहीही जरी त्रास दिला असला तरी त्या लोकांना आम्ही त्रास न देता उलट त्यांना मदत केली पाहिजे। कधीतरी समोरच्या माणसाला त्याची उपरीती येईल आणि तो सुद्धा सुधरू लागेल। हा परोपकारच आहे। मागे आपण म्हटलंय परोपकाराय पुण्याय, हा परोपकार आहे। परोपकार किती केला पाहिजे
तर परोपकार स्वतःला सुद्धा अर्पण करून परोपकार केला पाहिजे. कथा सांगतो, अतिशय सुंदर आहे, आपल्याला परिचयाची आहे. पुराणात कथा आलेली आहे. या संपूर्ण जगावर वक्त्रासूर नावाचं राज्य होतं. राज्य का म्हटलं? दुर्जनाचं राज्य सर्वत्र असते म्हणून. आणि तो दुर्जन जिथे जाओ तिथे लोकांना त्रस्त करे. इंद्राचं इंद्रपद सुद्धा दोलायमान झालं. इंद्र सुद्धा घाबरला. आता काय करावं? बरोबर, वक्त्रासूर हा जो होता हा कोणाकडनं मरत नव्हता. त्याला वरदान होतं भगवान शंकरांनी दिलेलं, तू कशाने मरणार नाहीस, जा तथास्तु. मी कालच बोललो आपण, समर्थ म्हणतात मरणाचं स्मरण नसेल तर माणसं आतंकवाद्यासारखे वागतात, वाटेल ते करतात. म्हणून त्या वक्त्रासुराला मारण्यासाठी काय करावं? इंद्र घाबरला, ब्रह्मदेवाकडे गेला, विनंती केली की मला काहीतरी मार्ग सांगा, या वक्त्रासुराला कसं आटोक्यात आणावं. त्यामुळे वक्त्रासुराला आटोक्यात आणण्यासाठी एकच उपाय आपल्याकडे आहे. कुठला? दधीची नावाचे ऋषी आहे. त्या दधीची ऋषींच्या हाडांपासून तयार केलेलं वज्र, त्या वज्राचा वापर जर याच्यावर केला गेला तर हा वक्त्रासुर मारला जाईल. आता हा या राक्षसाला मारण्यासाठी इंद्राने स्वतः दधीची ऋषींकडे गेला. दधीची ऋषींना नमस्कार केला. त्यांना वाटलं इंद्रदेव आले, काय पाहायचं काम नाही, बसा, स्वागत झालं. आपणास काय पाहिजे? म्हणे काही विशेष नाही, थोडी मदत आपली पाहिजे. आता थोडी मदत म्हणजे काय? तुमच्या घरची एखादी वस्तू 4 दिवसासाठी वापरायला पाहिजे. काय तुम्हाला पाहिजे? आणि काही नाही, वृत्रासुर नावाचा राक्षस आहे, त्याला मारायचं आहे. त्याला मारण्यासाठी तुमची हाडं आम्हाला पाहिजे. गंमत आहे. आपलं हाड काढून त्याला द्यायचं म्हणजे आपलं मरण आणायचं आणि आपल्या हाडातून त्यांनी त्याचं काम भागवायचं. त्यावर दधीची ऋषी म्हणाले, ईश्वराची योजना आहे, आपल्या मी जर कामी पडत असेल तर यासारखं माझं जीवन धन्य होणार नाही. जरूर मारा त्याला. मी माझे प्राण ब्रह्मांडी नेतो आणि एकदा माझे प्राण ब्रह्मांडी गेल्यानंतर हा देह तुमच्या स्वाधीन करतो. दधीची ऋषींनी आपले प्राण ब्रह्मांडी नेले. ते वचन आहे ना की ब्रह्मानंदी लागली टाळी, तेथे देहाते कोण सांभाळी. आता तो देह इंद्राला मिळाला. इंद्राने त्याच्यापासून हाडं तयार केले आणि या वृत्रासुराला मारलं. जीवन धन्य करण्यासाठी काय काय समर्पण करावं लागते जरा इतिहास पाहिला की आपल्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळ गडावर पोहोचवण्यासाठी बाजी प्रभू देशपांडे म्हणाले होते, हजारोचा पोशिंदा राहिला पाहिजे, घोळखिंड मी लढली. ते घोळखिंडीत उभे राहिले. त्या घोळखिंडीमध्ये युद्ध करता करता त्यांनी आपले प्राण टाकले. म्हणून अशा प्रकारे मदत करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, धर्मरक्षणासाठी या सगळ्या गोष्टी करतात. म्हणून सज्जनांच्या रक्षणासाठी समर्थ म्हणतात आहे की तुम्ही असं काही करा की स्वये आपण कष्टावे. आता समर्थाने तर कष्टापर्यंत आणलं, जीवाचा विचार केला नाही किंवा तुम्ही एकदम प्राणच द्या. पण कमीत कमी सहन तर करा थोडं. स्वये आपण कष्टावे, बहुताचे शोषित जावे.
कोणी एखादं बोललं असेल तितक्या कारणाने आपण डोळ्यात पाणी आणणं बरोबर नाही. बोलणाऱ्याचा भाव आपल्याला ओळखता आला पाहिजे, मन जाणता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात जिजून कीर्तीस उर्वावे नाना प्रकारे. नाना प्रकारे आपल्याला आपलं शरीर झिजवता येते. कोणाला मदत पाहिजे असेल धावून जाता येते, कोणाला वस्तू पाहिजे ती देता येते, कोणाला पैसे पाहिजे असेल मदत करता येते. यथाशक्ती तुम्हाला मदत करता यावी म्हणून समर्थ म्हणतात आहे अशा प्रकारे जर तुम्ही केले तर तुम्हाला कीर्ती प्राप्त होईल. पण कीर्ती जर पाहिजे असेल तर सुख मिळणार नाही, आणि सुख पाहिजे असेल तर कीर्ती मिळणार नाही. म्हणून कीर्ती पाहिजे असेल तर झिजावं लागते. समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहो जाता कीर्ती नाही, विचारे विण कोठेची नाही, समाधान श्रीराम. परांतरास लागेल ढका, कदापि पडो नेदाव्या चुका, क्षमाशीलतयाच्या तुका, हानी नाही श्रीराम. समर्थ म्हणतात परांतरास लागेल ढका, कदापि पडो नेदाव्या चुका. दुसऱ्याच्या मनाला परांतर याचा अर्थ दुसऱ्याचं मन, काही त्रास होईल धक्का लागेल असं वागू नका. आणि तसं जर झालं दुसऱ्याचं अंतःकरण जर दुखल्या गेलं तर तुमचं भाग्य उदयाला येणार नाही. म्हणून क्षमाशील तयाच्या तुका हानी नाही. म्हणून क्षमाशील राहा. जरी कोणी चुकलं असेल तर क्षमा करा आणि इतरांच्या सदैव कार्याला लागा. आपले अथवा परावे कार्य अवघेची करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नोहे श्रीराम. बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे श्रीराम. समर्थांनी आता बोलण्यावर भर दिलाय. समर्थ म्हणतात आपले आणि परके हा भाव मुळात ठेवूच नाही. आपले आणि परके असा विषय डोक्यात नसला पाहिजे. तो श्लोक प्रसिद्ध आहे की हे विश्व माझं घर आहे, तिथे आपलं कोण आणि परक कोण. श्लोक असा आहे अयम निजहा परो वेती, गणना लघुचेतसाम, उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. ही संपूर्ण वसुधा माझं कुटुंब आहे, आणि माझं आणि परक असं मानणारे जे लोक आहेत ते लहान अंतःकरणाचे लोक आहेत. परंतु हे संपूर्ण विश्व माझं कुटुंब आहे अशा म्हणणारे लोक जे आहे, अशा प्रकारे मानणारे, अशा प्रकारे वर्तन करणारे लोक आहेत ते महान आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे असं करू नका. सगळ्यांना आपलं म्हणा. कार्य अवघेची करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. लोक कामाची टाळाटाळ करतात. आपलं काम जर दुसऱ्यावर गेलं असेल, दोन काम त्यांनी केलं असेल तर जरा बरं जमलं व्हावं, दुसऱ्याचं काम हलकं व्हावं असा आपण प्रयत्न करावा. आपलं काम त्याच्यावर बोजा ठेवू नये. बरे बोलता सुख वाटते, ज्याला आपण चांगलं म्हटलं तर त्याला बरं वाटते. कारण काय हे तो प्रत्यय कळते. आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. आमची जर कोणी स्तुती केली, आमचं कोणी कौतुक केलं, आम्हाला कोणी शाबासकी दिली, आम्हाला वावा म्हटलं, छान छान म्हटलं, गुणांना जास्त विशेष त्यांनी प्रसिद्ध केलं तर आपल्याला जसा आनंद वाटतो तसं इतरांना सुद्धा वाटतो. म्हणून आपण इतरांचे गुण सुद्धा गात राहिले पाहिजे. म्हणून आत्मवत परावे ते मानित जावे. आत्मवत परावत म्हणजे माझ्या आत्म्याला जर आनंद मिळतो त्याच्या आत्म्याला आनंद मिळतो. समर्थांनी पुढे दिलंय याच्यामध्ये की मला थंड वस्तू थंड लागते, गरम वस्तूचा मला चटका लागतो, गोड वस्तू मला गोड लागते, तिखट वस्तूचा मला त्रास होतो. हे जसं मला आहे तसंच त्याला सुद्धा आहे. देह भिन्नता आहे. आत्मवत जर विचार केला आत्म्याच्या दृष्टीने दोघंही सारखेच आहे. देह भिन्नता आहे
म्हणून देहभिन्नता असल्यामुळे आपण आत्मस्वरूपात एकच आहोत असा भाव धारण करावा आणि त्यांना आपण जे हवं, त्यांना जे सुख वाटत असेल त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवाव्या. पुढे समर्थ म्हणतात, कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते, काय निमित्त श्रीराम. व्यवहारातलं उदाहरण समर्थ सांगतात. कठीण शब्दे वाईट वाटते, प्रेमाने बोला. आपलं म्हणा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तो एक सण फार सुंदर आहे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. संक्रांतीचा सण. तिळाचे लाडू तयार करतात, त्याच्यामध्ये गुळ आणि तीळ घालतात आणि मोठ्यांना आणि लहानांना ते सगळे देतात. मोठ्यांना नमस्कार करतात आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं सांगतात. मुळात प्रथा मोठ्यांनी लहानांना द्यायची आहे. मोठे लोक जे आहे ते लहानांना तिळगुळ देतात की बाबा तू गोड बोल. कारण काय, मोठे लोक कदाचित तुझ्या हितासाठी एखादा कटू शब्द वापरतील, त्याचं तू वाईट वाटून घेऊ नको, पण तू गोडाचा संस्कार कर. म्हणून समर्थ म्हणतात की आपण गोड बोला, तेव्हा लोक गोड होतात. कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते, काय निमित्ते श्रीराम. समर्थांनी दृष्टांत दिला. आपणास चिमोटा घेतला, तेने कासा विष झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे श्रीराम. समर्थांनी दृष्टांत दिला. तुम्ही स्वतःला चिमटा घेऊन पहा, काय होईल चिमटा घेतला तर. चिमटा घेतल्यावर माझ्या जीवाची लायलाई होईल, मला त्रास होईल. मग मला चिमटा घेतल्यावर जर त्रास होतो, मग आपण दुसऱ्याला का चिमटा घ्यावा. म्हणून इतरांशी आपण चांगलं वागावं. जे दुसऱ्यास दुःख करी, ते अपवित्र वैखरी, आपलाच घात करी, कोणी के प्रसंगी श्रीराम. आपण एखाद्याला दुःख शाब्दिक देतो, तो मनुष्य दुःखी होतो. पण त्याचा परिणाम पुढे काय होतो, कधी त्याच्याकडनंच आपला अपमान होतो. तोच आपल्याला परतफेड करतो. मागचे तुम्ही मला बोलले होते ना, आता ऐका. सध्या टीव्हीवर चाललेल्या मालिका तुम्ही पाहताच. त्याच्यातली कुठलीही मालिका काढा, त्या मालिकेमध्ये एक जण जेव्हा दुसऱ्याला त्रास देतो, तो दुसरा सुद्धा डावपेच तयार करतो त्याला त्रास देण्यासाठी. यांनी घात केला की तो प्रतिघात करतो. हे टाकून बोलले की ते टाकून बोलायला तयार असतात. म्हणून शब्द निवडून बोला. समर्थ म्हणतात, शब्द शब्द में भेद है, शब्द जाणे भाव, एक शब्द निर्मल करे, दुजा करे घाव. शब्दामध्ये फरक आहे. एका शब्दामध्ये माणसं जीव देण्यासाठी तयार असतात आणि एक शब्द असा वाईट बोलला तर जीव घेण्यासाठी तयार असतात. म्हणून प्रेमाने जर तुम्ही व्यवहार केले तर सगळे लोक आपले होतात. म्हणून शब्दात अंतर आहे. तो शब्द निवडून बोलला पाहिजे, त्याला आवडेल तसा बोलला पाहिजे. एक शब्द निर्मल करे, एक शब्द निर्मल करतो तर दुजा करे घाव, तर त्या शब्दाने असा घाव होतो की मनुष्य आयुष्यभर विसरत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जे दुसऱ्यास दुःख करी, ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी, कोणी के प्रसंगी श्रीराम. पेरले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते, काय निमित्त श्रीराम. म्हणून आपण कर्कश बोलणं टाळलं पाहिजे. कर्कश याचा अर्थ बेसूर नाही. कर्कश या शब्दाचा अर्थ वाईट बोलणे, टोचून बोलणे, दुसऱ्याला त्रास होईल असं बोलणे.
लोक हळू बोलतात पण इतकं टोचून बोलतात. लोकांना आवाज मोठा कोणाचा दिसतो बोलणाऱ्याचा, पण तो मोठ्याने पण प्रेमाने बोलत असतो, हा हळू बोलत असतो पण चिमटे घेत असतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुमच्या बोलण्यामध्ये मार्दव असला पाहिजे, स्नेह असला पाहिजे, आपुलकी असली पाहिजे. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे, परंतु कष्टी करावे, हे राक्षसी क्रिया. श्रीराम, आता आम्ही काय शिकतोय हो? उत्तम गुणांचा पायी होण्यासाठी आम्ही अभ्यास करतोय. भगवंताचे गुण आम्हाला आले पाहिजे. प्रभू रामचंद्र किती गुणवान होते, त्यांचे गुण आम्ही घेतले पाहिजे. त्या गुणांचे जर आम्ही पायी झालो, त्या गुणांचा जर आम्ही अंगीकार केला, तर आम्हाला वैभवाला काही कमी पडणार नाही. उत्तम गुणे शृंगाराला. अनेक लोक रूप नटवताना नाकातलं, कानातलं, गळ्यातलं, पायातलं, हातातलं सोन्याचे, त्याच्यापेक्षा जास्त भारी दागिने हिऱ्यांचे ते वापरून आपलं रूप खुलवण्याचा प्रयत्न करतात. समर्थ म्हणतात की जो उत्तम गुणे शृंगाराला तोची म्हणावा भला. कोण भला आहे? जो उत्तम गुणाने शोभला आहे तो भला आहे. जो उत्तम गुणे शृंगारला, ज्ञान वैराग्य शोभला, तोची जाणावा भला भूमंडळी. समर्थांनी यासाठी आग्रह केलाय आपल्या पुरुषार्थ वैभवे. पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ 4 प्रकारचे पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थामध्ये 2 पुरुषार्थ हे परलोक सिद्धीसाठी आहे आणि 2 पुरुषार्थ इहलोक सुखासाठी आहे. म्हणून आम्ही नेहमी बोलताना बोलतो आहे की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी जर उत्तम चालवाल तरी तुम्ही विवेकी आहात. प्रपंच सांडून परमार्थ करशी तरी यमयातना भोगीशी, आणि प्रपंच परमार्थ चालविलं तरी तुम्ही विवेकी. म्हणून तुम्ही प्रपंच आणि परमार्थ चालवायचा असेल तर समर्थ म्हणतात 4ही पुरुषार्थ आपले उत्तम चालवता आले पाहिजे. 4 पुरुषार्थापैकी पहिला पुरुषार्थ आहे धर्म, दुसरा आहे अर्थ, तिसरा आहे काम आणि चौथा आहे मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कल्पवृक्ष, रेणुका, हे 4ही पुरुषार्थ आम्हाला साधता आले पाहिजे. ते साधण्यासाठी काय करावं? धर्म आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी निश्रेयसासाठी आहेत. निश्रेयस म्हणजेच परमार्थ साधण्यासाठी, मुक्त होण्यासाठी. म्हणून धर्म आणि मोक्ष यांचा विचार निश्रेयसासाठी आहे, तर काम आणि अर्थ या 2 गोष्टी अभ्युदयासाठी आहेत. अभ्युदय म्हणजे माझा विकास. जर माझ्याजवळ जर पैसा नसेल, अर्थ नसेल, तर माझा विकास होणार नाही. माणसाने झोपडीत का राहावं? पुरुषार्थ वैभव बंगला बांधावा, श्रीमंत असावं, भरपूर पैसा कमवावा, अजिबात दरिद्री राहू नये. दारिद्र्य हे काही आपलं वैभव समजू नये. आणि या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ मिळाल्या तर या गोष्टीने इतरांना सुखी करावं. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे. म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत आणि कोणी गरीब आहे तर त्याला मला प्रसंगी, कठीण प्रसंगी त्याला मदत करता आली पाहिजे. मदत करणे हे करण्यासाठी तुमच्याजवळ अगोदर प्राप्ती पाहिजे. मी श्रीमंत असल्याशिवाय मला कोणाला अर्थाची मदत करता येणार नाही. मी ज्ञानी असल्याशिवाय दुसऱ्याला बुद्धीची मदत करता येणार नाही. मी माझ्याजवळ शक्ती असल्याशिवाय कोणाला धावून जाऊन मला काम करता येणार नाही. याचा अर्थ जे मला दुसऱ्याला म्हणजे मदत करायची आहे त्या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ असल्या पाहिजे. याचा अर्थ पुरुषार्थ असला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आपल्या पुरुषार्थ वैभवे, नुसतं पुरुषार्थाने नाही, पुरुषार्थाचं वैभव. म्हणजे ज्यांच्याकडे एकच घर होतं आणि ज्यांच्याकडे एका घरामध्ये 2च खोल्या होत्या, त्यांना या कोरोनाच्या प्रसंगी कोणी जर घरात जर एखादा जर बाधित झाला
तर त्यांनी कुठे राहावं बाकीच्यांनी हा प्रश्न होता. कारण हॉस्पिटलला जागा नाही आणि घरी दुसरी खोली नाही. जर पुरुषार्थ वैभव जर तो नटलेला असता तर त्याच्याकडे वरचा मजला राहिला असता आणि वरच्या मजला रिकामा असल्यामुळे, म्हणजे गमतीन नाही खरंच, वरच्या मजल्यामध्ये कोणी राहत नसल्यामुळे आपण त्याला सांगितलं असतं की बाबा तू चिंता करू नको, शेजारचा मनुष्य जर अडचणीत असेल तुम्ही आमच्याकडे येऊन राहा. दुसऱ्याला आधार देता आला पाहिजे. म्हणून त्यासाठी समृद्धी असली पाहिजे आणि ती समृद्धी आपल्या पुरुषार्थांची असली पाहिजे, आपल्या गुणांची असली पाहिजे. आपल्या कुठल्याही संत पुरुषांनी किंवा कुठल्याही आपल्या आदर्श अवतारांनी कोणीही दारिद्र्याची प्रशंसा केलेली नाहीये. का लोक म्हणतात काय माहिती दरिद्री राहावं म्हणून, पैसे नसावं. पैसे नसावं नाहीये, कष्ट भरपूर करावे, प्राप्तीमध्ये समाधान असावं असा अर्थ आहे. म्हणजे मी तर प्रयत्न पूर्ण केलेच पाहिजे. माझा 50,000 पगार असेल तर त्याचा 1,00,000 रुपये झाला पाहिजे. मी तर अभ्यास केला पाहिजे, मी पुढे केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, कष्टाने पुढे गेलं पाहिजे, माझा पुरुषार्थ सिद्ध केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे. बरं माझा एवढा मोठा पगार आहे मग मी काय करणार आहे? नुसतं बँकेचं बॅलन्स करणार का? त्याच्यातून काय उपयोग होणार आहे? त्याचा वापर जेव्हा तुम्ही समाजोन्मुख कराल तेव्हा त्या कमवलेल्या पैशाचं सार्थक होईल. कारण हे सगळं समाजाने मला दिलेलं आहे आणि पुन्हा मी ते समाजाला देणार आहे. शेतकरी शेताला धान्य देतो आणि शेत हजारो म्हणजे पोत्यांमध्ये शेतकऱ्यांना धान्य शेत देते. त्याप्रमाणे आम्ही पेरलं पाहिजे उत्तम, समाजामध्ये आम्ही दिलं पाहिजे, समाज तुम्हाला काही कमी ठेवणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. श्रीराम दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलिले. श्रीराम समर्थांनी जागोजागी दासबोधामध्ये भगवद्गीतेचे उदाहरण सांगितलेले आहे. गीता हे आधार आहे. जसं ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेची टीका आहे, त्यापुढे दासबोध सुद्धा विस्तृतपणे भगवद्गीतेची टीकाच आहे. समर्थांनी सुरुवातीला सांगितलंय भगवत वाक्याविण नसे बोलणे येथीचे. इथे भगवत वाक्याशिवाय दुसरं काहीच नाही. भगवत वाक्य कोणतं आहे? भगवद्गीता. श्री कृष्ण वाच्य कुठे नाही, भगवान वाच आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये त्यांनी सांगितलंय दंभ दर्प आणि अभिमान, क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण. अज्ञानी मनुष्य असताना तोच असं वागू शकतो ज्याला दंभ होतो, ज्याला दर्प होतो, जो अभिमानी असतो, जो सदैव क्रोध करतो आणि लोकांना टोचून बोलतो. हे सगळं अज्ञानाचं लक्षण आहे. राहिला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची ही निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. आसनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर स्मरद सब संतन की जय, भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.